बीडीडी चाळवासियांना मिळाली कोट्यवधींची घरं. 556 चाळवासियांना 13 ते 14 कोटी रुपये किमतीचं घर. एका चाळवासियाला 500 स्क्वेअर फुटाचं घर. उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती. बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पांतर्गत बांधलेल्या इमारतींमधील घरांची मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडून पाहणी. इमारतीच्या 40व्या मजल्यावर जाऊन पाहणी केली. बीडीडीतल्या इमारतीतील घरांची पाहणी केल्यावर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचा एकाच गाडीतून प्रवास. फ्रंट सीटवर अजित पवार, मागच्या सीटवर शिंदे आणि फडणवीस बसल्याचं पाहायला मिळालं. आजच्या बीडीडी चाळ पुनर्विकास कार्यक्रमाला आदित्य ठाकरेंची अनुपस्थिती. कार्यक्रमात स्थानिक आमदार म्हणून आदित्य ठाकरेंचं भाषण नसल्यानं नाराजी असल्याची माहिती. दादा भुसेंचे भाचे जावई असल्यानं अनिल पवारांची जाणीवपूर्वक बदनामी. अनिल पवार यांच्या वकिलांचा मोठा दावा. पालघरच्या नालासोपारा मतदारसंघात 39 वर्षीय महिलेचं एकाच मतदारसंघामध्ये 6 वेळा नाव. जिल्हाधिकाऱ्यांकडून चौकशीचे आदेश. ईडीनं ऑनलाईन बेटिंग ॲप प्रकरणात केलेल्या छापेमारीत मोठं घबाड हाती. बँक खात्यात 110 कोटी रुपये असलेली खाती ईडीनं गोठवली. कबुतरांना खाद्य दिल्याप्रकरणी गुन्हे दाखल होण्याचं सत्र सुरू. चेतन ठक्कर नावाच्या व्यावसायिकाविरोधात कलम 223 आणि 271 अंतर्गत गुन्हा दाखल. भोंगेमुक्त ठाणे अभियानाअंतर्गत भाजपच्या किरीट सोमय्या यांनी ठाणे पोलीस आयुक्तांची भेट घेतली. मशिदींवरील अनधिकृत भोंगे हटवावेत. पोलीस आयुक्त आणि किरीट सोमय्या यांच्यात या संदर्भात चर्चा. 26 कोटींच्या फसवणूक प्रकरणात शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार रवींद्र फाटक यांना गिरगाव कोर्टाचा दिलासा. रवींद्र फाटक आणि त्यांच्या पत्नीची निर्दोष सुटका. पुढील 3 ते 4 तास मुंबईमध्ये काही भागात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता. हवामान खात्याकडून अंदाज वर्तवण्यात आला. आरटीओकडून मुंबई विभागात 1 जानेवारी ते 12 ऑगस्ट दरम्यान वाहनांची पीयूसी तपासणी. पीयूसी नसलेल्या 3600 वाहनांवर केलेल्या कारवाईत 8,70,000 रुपयांचा दंड बसला. सूरज चव्हाण यांनी मारहाण केल्यानंतर फ्रॅक्चर झालेल्या सूरज घाडगे यांच्या हातावरचा प्लॅस्टरचा पट्टाही निघण्याच्या आतच सूरज चव्हाण यांचं प्रमोशन. रोहित पवारांची पोस्ट. अजित पवारांच्या शब्दाला पक्षात किंमत नाही. सूरज चव्हाणांवर नवी जबाबदारी दिल्यानंतर छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे यांची प्रतिक्रिया. विधानभवन मारहाण प्रकरणाची विधिमंडळ शिस्तभंग समितीकडून गंभीर दखल. दोषींना कडक शिक्षा सुनावण्याची विधिमंडळ शिस्तभंग समितीकडून तयारी. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक सोबळावर लढण्यावर नितेश राणे ठाम. आपली ताकद किती काळ झाकून ठेवणार, नितेश राणेंचं वक्तव्य. वनतारा प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात पुढील सुनावणी 25 ऑगस्टला होणार. सर्वोच्च न्यायालयाकडून वनतारा याचिकेत प्रतिवादी करण्याची सूचना. भाजपमधील आयारामांबाबत गोविंदगिरी महाराजांचा इशारा. आयारामांमुळे संघ प्रदूषित होण्याची शक्यता. पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठात विद्यार्थ्यांचं आंदोलन. कॅरियॉनच्या सरसकट मागणीसाठी विद्यार्थी आक्रमक. सांगलीच्या जत शहरामध्ये तिरंगा रॅली. आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वात तिरंगा रॅली. सांगली महापालिकेची तिरंगा सायकल रॅली. अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांच्या उपस्थितीत सायकल रॅलीचं आयोजन. साताऱ्याच्या वाठारमध्ये पतसंस्थेच्या वसुली अधिकाऱ्याला धक्काबुक्की. कर्ज न फेडल्यानं मालमत्तेची जप्ती करण्यासाठी अधिकारी गेले होते. पुण्यात वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांनी कॅब चालकामध्ये वाद. कॅब चालकाची पोलीस कर्मचाऱ्याला शिवीगाळ. त्यानंतर वाहतूक पोलिसाकडून कॅब चालकाला मारहाण. पुण्यातील गणेशोत्सवाच्या तयारीची आमदार हेमंत रासने यांच्याकडून पाहणी. आयुक्त नवल किशोर राम अधिकारी पदाधिकाऱ्यांसह उपस्थिती. पुण्यातील कोल्हा आणि बिव्वेवाडी परिसरात अनधिकृत बांधकामांवर पुणे महापालिकेची कारवाई. परवानगी नसतानाही बांधण्यात आलेल्या इमारतीचं पाडकाम. पुणे मेट्रो 15 ऑगस्ट पासून गर्दीच्या वेळी 6 मिनिटांनी धावणार. विना गर्दीच्या वेळी मात्र 10 मिनिटाला एक ट्रेन. पुण्यात कबुतरांमुळे मानवी जीवाला धोका नाही. मात्र मुंबईच्या धर्तीवर आढावा घेणार मनपा आयुक्त नवल किशोर राम यांचं वक्तव्य. हायकोर्टाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचं रविवारी उद्घाटन. सोमवारपासून लगेचच खटल्यांच्या सुनावणीला सुरुवात होणार. सोलापूरच्या बार्शी तालुक्यात मुसळधार पावसानं आगळगाव इथे धाकट्या नदीला पूर. 50 ते 60 विद्यार्थ्यांना घेऊन येणारी बस
ही नदी पलीकडे अडकली. सोलापुरातला ब्रिटिशकालीन हिप्परगा तलाव पूर्ण क्षमतेनं भरला. 154 वर्षांपूर्वी बांधलेला तलाव ओव्हरफ्लो. सातारा जिल्ह्यातील मालोशी परिसर आणि परमाळे पठार परिसर पावसानंतर हिरवाईनं नटला. त्याचे ड्रोन दृश्य. दक्षिण सोलापुरातील बक्षी हिप्परगा गावात पावसामुळे शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान. ओढ्याचं पाणी शेतात शिरल्यानं उभी पिकं पाण्याखाली. पुण्यात घरफोड्या करणाऱ्या अटक. सिंहगड रस्ता पोलिसांची कारवाई. 14 लाखांचा मुद्देमाल जप्त. पुणे पोर्शेकार अपघात प्रकरणी बाल न्याय मंडळाच्या आदेशाविरोधात पुणे पोलिसांचा अर्ज. बाल न्याय मंडळाच्या निर्णयात त्रुटी असल्याचा दावा. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर नाशिक महानगरपालिकेकडून तिरंगा रॅलीचं आयोजन. लेझिम पथक, बँड पथकासह विविध महापुरुषांच्या वेशभूषेत मोठ्या संख्येनं विद्यार्थी तिरंगा रॅलीत. हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत मालेगावात महापालिकेनं काढली दुचाकी तिरंगा रॅली. महापालिका आयुक्तांनी दाखवला हिरवा झेंडा. नाशिकच्या नांदगावात शाळेत सामूहिक पसायदान. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या 750व्या जयंतीनिमित्त सामूहिक पसायदानाचं आयोजन. भाजपनं जाहीर केलेल्या कार्यकारिणीवर घराणेशाहीचा आरोप. पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर. जळगावच्या जामनेरमध्ये तरुणाच्या हत्येची एसआयटी मार्फत चौकशी करा. राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांची मागणी. गुढ आवाजानं नाशिकचा दिंडोरी तालुका हादरला. भूगर्भातील हालचाली की अन्य काही कारणामुळे आवाज झाला याचा तपास सुरू. जळगावच्या जामनेरमध्ये कॅफेमध्ये बसलेल्या तरुणाचा जमावानं केलेल्या मारहाणीत मृत्यू. 7 अवैधरित्या चालणारे कॅफे नगरपालिका आणि पोलिसांकडून सील. अहिल्यानगरच्या कर्जत पोलीस ठाण्यातील लॉकअपचे गज कापून 5 वर्षांपूर्वी फरार झालेले आरोपी गजाआड. साधूच्या वेशात आलेल्या तिघांची महिलेला भुरळ. महिलेकडून 20,000चा ऐवज घेऊन तिघं पसार. नाशिकच्या सातपूर अंबड लिंक रोडवरची घटना. नाशिकच्या सटाणा तालुक्यात लखमापूर गावात विहिरीतून इलेक्ट्रिक मोटर चोरीला. 5 आरोपींना पोलिसांनी घेतलं ताब्यात.